नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा धुरळा चालला आहे आणि आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 8 या कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर सई खराडे यांचे चिरंजीव शिवतेश अजित खराडे हे प्रभाग क्रमांक 8 मधून महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. आपण टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून विजय भव या विशेष कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत. नमस्कार, तुमचं टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्कार, माझं नाव शिवतेज खराडे. मला महायुतीनं अधिकृत उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. एकनाथजी शिंदे आणि राजेश क्षीरसागर साहेबांचे आभार मानतो. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात आपण उतरला आहात. खराडे परिवार हा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये खूप त्यांचं योगदान आहे. तुम्ही तुमचं व्हिजन घेऊन कोणतं उतरलाय लोकांच्यापर्यंत? माझं विजन असं असणार आहे की 10 वर्ष झाले इलेक्शन झालेलं नाही आहे. ती रखडलेली कामं खूप करायची आहेत. ह्या 5 वर्षात, पुढच्या भविष्यात ह्या 5 वर्षात खूप कामं करायची. जसं नागरी सुव्यवस्था, शौचालय, गटर, रस्ते, हे पुढच्या 5 वर्षात खूप कामं करायची आहेत. त्यासाठी आपल्याला भरघोस निधी लागणार आहे. त्या पद्धतीनं हे माझं काम चांगल्या पद्धतीनं आम्ही चालू ठेवणार आहे. हे माझं चांगलं विजन राहणार आहे पुढचं. कोल्हापूरमध्ये 5 वर्ष प्रशासक होतं, त्यामुळं अनेक कामं प्रलंबित राहिलेली आहेत. ती कामं सगळी भरून काढण्यासाठी आम्हाला खूप काम करायला लागणार आहे. त्या पद्धतीचं पुढचं माझं विजन असणार आहे. विजन खूप आहे, काम भरपूर करायचं आहे. महायुती, आम्ही आता महायुतीत आहे. सत्ता केंद्रात महायुतीचे आहे, राज्यात पण महायुतीचे आहे. महापालिकेवर महायुतीची सत्ता आली तर कुठं तर मला हे विजन जे आहे, म्हणजे जसं की लोकांची समस्या दूर करणे, नागरी सुविधा दूर करणे, हे काम करणे, क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना मदत करणे, ह्या गोष्टी करायचं असेल तर मला आपली महायुती इथं निवडून यायला पाहिजे असं, आणि विजन माझं करायचं असेल तर ते महायुतीची सत्ता इथं यायला पाहिजे असं वाटतं. अच्छा, तुम्ही स्वतः फुटबॉल प्रेमी आहात, फुटबॉल खेळाडू आहात, खूप चांगल्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत, स्पर्धा भरवलेल्या आहेत. तर युवकांसाठी आणि क्रीडा क्षेत्राला कोल्हापूरची क्रीडा नगरी एका चांगल्या उच्च दर्जावर जाण्यासाठी युथ म्हणून तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? युथ म्हणून आत्तापर्यंत प्रयत्न करतच आलो आहे. फुटबॉल खेळाडू कसा घडेल, इंटरनॅशनल लेवलपर्यंत कसा जाईल, छोट्या मुलापासून वृद्धापर्यंत फुटबॉलचं एक क्रेज आहे कोल्हापूरमध्ये. अच्छा, तसंच यूथला जसं आपलं कोल्हापुरात न खेळता फुटबॉल खेळाडू बाहेर जाऊन कसे खेळतील, हा माझा जास्त प्रयत्न राहतो. अच्छा, आणि मी एक नेमबाज पण आहे. होय ना? अच्छा अच्छा अच्छा, ओके. उत्कृष्ट खेळाडू आहेत शिवतेज, आणि कोल्हापूरच्या माजी महापौर सई खराडे यांचे ते सुपुत्र आहेत. तिसरी पिढी म्हणून आज त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज कोल्हापूरच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून ते प्रभाग क्रमांक 8 मधून या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. मला सांगायचं आहे की कोल्हापूरमध्ये समस्या खूप आहेत. तुमच्या या प्रभागामध्ये गटर्सच्या समस्या खूप आहेत, रस्त्यांचे समस्या खूप आहेत, महिलांसाठी स्वच्छतागृह आहेत. तर या अनुषंगानं तुमची काय मिशन वगैरे काय संकल्पना असणार आहेत का? मी आता म्हणलं तसं, जसं सत्ता केंद्रात आहे, राज्यात आहे. अच्छा, इथं पण सत्ता महापालिकेची जर आली, महायुतीची, ती येणारच. तर हे ज्या गोष्टी आहेत तुम्ही जे म्हणला, तर ते फंड्स आम्हाला त्या पद्धतीनं आणायला सोपं होईल. अच्छा, आणि ह्या ज्या समस्या आहेत त्या दूर करायला आम्हाला खूप सोपं होऊन जाईल. राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल किंवा शैक्षणिक क्षेत्र असेल, सगळीकडेच तुमचं खराडे परिवार हा अग्रस्थानी आहे. आज तुमच्याकडं युथ म्हणून पाहिलं जातं आणि एक बाबा की नवा चेहरा म्हणून तुम्ही आज मतदारांच्या समोर आहात. तुम्ही या निवडणुकीमध्ये मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना हेच आवाहन करणार की जसं मी तेच परत म्हणायला लागलो की काम आम्हाला करायचं असेल तर तुम्ही महायुतीला निवडून आणा. सत्ता महायुतीची येऊन दे, म्हणजे आम्हाला पण काम करायला त्या पद्धतीनं बरं पडेल. ह्याचबरोबर मला खूप मोठा वारसा आहे माझ्या मागे. माझे आजोबा सखाराम बापू खराडे नगराध्यक्ष होते. तसेच माझे वडील
यूथ काँग्रेस अध्यक्ष होते आणि माझ्या आई 2.5 वर्ष महापौर होत्या. 2 वेळा नगरसेवक होत्या. त्यांचा मला खूप मोठा वारसा लाभला आहे आणि त्यांचं मला खूप मोठं मार्गदर्शन लागणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी इथनं पुढे ही माझी कामं चालू ठेवणार आहेत चांगल्या पद्धतीनं. टीव्ही मराठीच्या व्यासपीठावरती विजय भाव या विशेष कार्यक्रमामध्ये शिवतेश खराडे हे या ठिकाणी आपल्याशी संवाद साधला. त्यांनी प्रभाग क्रमांक 8 मधून ते महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांना वाढता प्रतिसाद या ठिकाणी मतदारांचा आहे. प्रचार फेरे त्यांच्या या ठिकाणी सुरू आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं प्रचाराचं नियोजन पण या ठिकाणी पाहायला मिळतंय. नक्कीच येणाऱ्या 15 तारखेला मतदान होतंय. मतदानामध्ये प्रभाग क्रमांक 8 मधला मतदार राजा कशा पद्धतीने शिवतेश खराडे यांना त्या ठिकाणी 16 तारखेच्या विजयाचा गुलाल त्यांच्या अंगावरती फेकण्यासाठी तयार होतंय हे आपण पाहणार आहोत. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या व्यासपीठावर तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.